नमस्कार मुलांनो, आजचं लेक्चर घेण्याआधी आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये काय घेतलं ते आधी आपण थोडं बघूया. तर आपण सगळ्यात आधी चॅप्टर फर्स्टचा इंट्रो घेतला, त्यानंतर दिलेले 6 क्वेश्चन प्लस नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दिलेले टॉपिक होते लाईन सेगमेंट, रेस, ओरिजिन, त्यानंतर जे 2 तुम्हाला बॉक्स दिले होते ऍक्टिव्हिटीज आपण त्या बघितल्या. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे हे आपलं ह्या फर्स्ट चॅप्टरचं लास्ट लेक्चर आहे. त्या चॅप्टरमध्ये उरलेले जे टॉपिक आहेत ते आपल्याला बघायची आणि ते आपल्याला किती आपल्याला सोप्या पद्धतीने समजून घ्यायची ते आता इथे आपण बघूयात. तर फर्स्ट टॉपिक तुम्हाला दिला त्या ठिकाणी प्लेन. तर प्लेन म्हणजे काय ते आपण आधी समजून घेऊया. तर बघा मुलांना, तर तुम्हाला 3 डायग्राम त्या ठिकाणी दिलेले आहेत की नाही. टेबल, ब्लॅकबोर्ड आणि सिलेंडरच्या अशा 3 डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर मुलांनो, मला एक आन्सर सांगा तुम्ही की ज्या 3 डायग्राम दिलेले त्यापैकी टेबल आणि जी ब्लॅकबोर्ड आहेत याची विड्थ आपण वाढवू शकतो की नाही. विड्थ म्हणजे की इथली जी साइड आहे आपण ही जी साइड आहे ती वाढवू शकतो की नाही, वाढवू शकतो. पण आपण असं पाहिलंय का कधी सिलेंडरची विड्थ वाढलेली आहे की सिलेंडर एवढा होता आता तो एवढा झाला, आता तो अजून एवढा मोठा झाला, असं आपण पाहिलं का? नाही, असं होत नाही. मग असं का होत असेल मुलांना की टेबल आहे, ब्लॅकबोर्ड आहे, त्याची विड्थ वाढवू शकते पण आपण सिलेंडरची वाढवू शकत नाही. तर त्याचं रिझन असं आहे की सिलेंडरचा जो सरफेस आहे तो कसा आहे, फ्लॅट नाही. आणि जे ब्लॅकबोर्ड आणि त्यानंतर तुमचा टेबल दिला याचा सरफेस कसा आहे, अगदी फ्लॅट आहे, ज्याला आपण मॅथमॅटिकल मध्ये प्लेन असं म्हणतो. त्यामुळे आपण त्याची विड्थ काय करू शकतो, वाढवू शकतो. तर यालाच आपण प्लेन असं म्हणतो. मग असे बरेच एक्झाम्पल आहेत जे आपण तुम्ही प्लेन असं त्यांना म्हणू शकता. जसं की तुमच्या घरातला टीव्ही आहे, तुमच्या मोबाईलची स्क्रीन आहे, लॅपटॉपची स्क्रीन आहे, हे देखील प्लेन आहे आणि ती वाढते की नाही. मोबाईलची स्क्रीन, काही मोबाईलची स्क्रीन छोटी असते, काहींची मोठी असते की नाही. तर त्या जे प्लेन सरफेस आहे त्यांची विड्थ कशी असते, मोठी असते. ओके. तर त्यानंतर इथे मी एक डायग्राम ड्रॉ करते जेणेकरून तुम्हाला अजून समजेल. बघा, या ठिकाणी एक प्लेन सरफेस मी काढते ज्याला 4 बाजूने मी काय करते, एरो देते. बघा, आणि त्या सरफेसला मी नाव देखील देते एच. तर इथे मी एरो ड्रॉ केले. तर हे एरो का ड्रॉ केले, कारण द प्लेन सरफेस एक्सटेंड इन ऑल डायरेक्शन. कारण की प्लेन सरफेस आपण सगळ्या बाजूने एक्सटेंड म्हणजे काय, वाढवू शकतो. बघा, मी इमॅजिनने हे बघा, म्हणजे मी काय डॉटेड लाईनने हा सरफेस वाढला असं दाखवते. बघा, म्हणजे एरो म्हणजे काय की मी हा सरफेस वाढवलाय. तर मी सरफेस का वाढवू शकली, कारण हा सरफेस प्लेन आहे. कळलं? तर ह्या पद्धतीने तुम्ही हा टॉपिक समजून घेऊ शकता. आता तुम्हाला नेक्स्ट टॉपिक दिलाय त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स. तर पॅरलल लाईन म्हणजेच काय ते आपण इथे समजून घेऊया. तर पॅरलल लाईन समजण्यासाठी तुमच्या नोटबुकचे जे लाईन्स दिलेले आहेत ते अगदी एकदम बेस्ट एक्झाम्पल त्यांनी दिले. बघा, तुमच्या नोटबुकला असे लाईन्स दिलेले आहेत की नाही, दिलेले आहेत ना, ज्याच्यावर तुम्ही तुमचे नोट्स आहेत किंवा तुमचे काय एक्सेट्रा जे काही व्हॉटएव्हर असेल तुम्ही त्या ठिकाणी लिहितात. तर बघा, हे सगळ्या लाईन एकाच साईडने जातात की नाही, जातात की नाही. का असं काही पाहिलं आपण की काही लाईन इकडे येत आहे, नाही ना. सगळ्या लाईन एकाच प्लेनने एका डायरेक्शन जात आहे आणि एकमेकांवर येतात का, एकमेकांवर इंटरसेक्ट होतात का, असे दिसले का आपल्याला की काही लाईन अशा येतात, काही लाईन अशा जात आहे, ही लाईन याच्यावर जाते, ही लाईन याच्यावर जाते, असं पाहिलं का आपण? नाही. असं झालं तर आपल्या नोटबुकवर लिहिता येईल का? दिस नॉट पॉसिबल, लिहिता येणार नाही ना आपल्याला. तर त्यांनाच आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन असं म्हणतो. की काय, ज्या एकाच प्लेनने जातील आणि एकमेकांवर इंटरसेक्ट होणार नाहीत, त्यांनाच आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. तर बघा मुलांना याची डेफिनेशन कशी तयार होते. बघा, lines which lie in the same plane. बघा मुलांना, same plane but do not, आपण they म्हणूया आधी, but they do not intersect. बघा, but they do not intersect. त्या ठिकाणी काही जे पॉइंट्स आहेत ना ते लक्षात ठेवा डेफिनेशन मध्ये, ते इम्पॉर्टन्स आहेत. बघा, जसं की आहे लाईन्स पण कशा आहे, सेम प्लेन मध्ये असलं पाहिजे आणि त्यानंतर त्या कशा असलं पाहिजे, त्या एकमेकांवर इंटरसेक्ट म्हणजे काय, एकमेकांवर यायला नकोत, त्यांना आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. बघा मुलांना, तुम्हाला नेक्स्ट पेजवर तुम्हाला 3 डायग्राम दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं त्यांनी की ओळखा त्यातल्या पॅरलल लाईनची डायग्राम कोणती. तर मी त्या डायग्राम ड्रॉ करते या ठिकाणी. बघा, पहिली डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने दिलेली आहे. सेकंड डायग्राम जी तुम्हाला दिलेली आहे ही 2 लाईन अशा पद्धतीने तुम्हाला इथे दर्शवल्या आहेत. आणि थर्ड डायग्राम मध्ये बघा, एक लाईन थोडीशी अशा पद्धतीने तुम्हाला इथे दर्शवलेली आहे. तर बघू याच्यातली पॅरलल लाईनची डायग्राम कोणती. आणि मला माहिती आहे मुलांनो, तुम्हाला पॅरलल लाईन हा टॉपिक समजला असेल, तुम्ही हे चटकन सॉल्व्ह केलेलं देखील असेल. तरी आपण बघूया. तर बघा,
पहिली जी डायग्राम आहे ही पॅरलल लाईन येऊ शकते का? नाही. कारण का? तर दोघे एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे ही फर्स्ट जे लाईन आहे ते पॅरलल लाईन नाहीत. बघा आता दुसरी डायग्राम बघूया. आता दुसऱ्या डायग्राम मध्ये दोघी ज्या लाईन आहेत या एकाच प्लेन मध्ये जात आहेत की नाही? यस. आणि एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे का? या पद्धतीने नाही. म्हणून सेकंड लाईन ही कशी आहे? पॅरलल आहे. आणि बघा आता थर्ड लाईन ही एकाच प्लेन मध्ये जाते, इंटरसेक्ट होताना पण आपल्याला दिसत नाही, पण बघा काही कालावधीनंतर ही एकमेकांना इंटरसेक्ट होतील की नाही? होतील. त्याच्यामुळे जी थर्ड डायग्राम दिली ती देखील पॅरलल लाईनची येणार नाही, फक्त सेकंड डायग्राम जी आहे ती पॅरलल लाईनची येऊ शकेल. ओके, अशा पद्धतीने आपण हे दोन टॉपिक या ठिकाणी कंप्लीट केले. आणि तुम्हाला तिथे थर्ड टॉपिक त्यांनी दिलेला आहे इथे, माय फ्रेंड मॅच ऑन द ग्राउंड इन द स्काय. तर बघा आपल्याला याच्यातला पहिला टॉपिक बघायचा आहे, ऑन द ग्राउंड. आता बघा मुलांना त्या ठिकाणी तुम्हाला काही मुलं खेळताना दिसत आहेत, तर त्या ठिकाणी काही मुलं खाली बसले आहेत, काही मुलं खेळत आहेत आणि त्यांनी तुम्हाला काही क्वेश्चन देखील विचारलेत. आता आपण ते आधी बघूयात. तर काय म्हणताय या ठिकाणी बघा, ते म्हणताय ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द गेम बिगिनिंग प्लेड, आयडेंटिफाय द कोलिनियर प्लेयर्स, नॉन कोलिनियर प्लेयर्स, पॅरलल लाईन्स अँड द प्लेन. तर बघा मुलांना इथे आपल्याला पॉइंटचे जे प्लेयर्सचा या ठिकाणी उल्लेख केलाय. तर आपल्याला कोलिनियर पॉइंट्स माहिती आहेत की तीनापेक्षा जास्त जे पॉइंट्स एका स्ट्रेट लाईन मध्ये येत असतील त्यांना आपण कोलिनियर पॉइंट्स म्हणतो. त्याच पद्धतीने जे खाली बसलेले मुळे हे तीनापेक्षा जास्त आहेत आणि ते एका स्ट्रेट लाईन मध्ये बसलेले आहेत त्यांना म्हणून ते जे खाली बसलेले प्लेयर ते कसे आहेत? कोलिनियर प्लेयर आहेत. त्यानंतर दोन प्लेयर हे तुम्हाला पळताना दिसत आहे ते नॉन कोलिनियर आहेत. का? तर ते तीनापेक्षा कमी आहेत आणि ते स्ट्रेट लाईन मध्ये देखील नाही आहेत, म्हणून ते कसे आहेत? नॉन कोलिनियर प्लेयर आहेत. त्यानंतर तुम्हाला थर्ड दिले पॅरलल लाईन. तर बघा मुलांना ग्राउंडवर तुम्हाला काही लाईन तिथे ड्रॉ केल्या दिसत आहेत व्हाईट कलरच्या. तर त्या ज्या लाईन तुम्हाला दिसत आहेत ना त्या एकमेकांवर इंटरसेक्ट होत आहे का? नाही. त्याच्यामुळे त्या लाईन कशी दिसत आहे? पॅरलल दिसत आहे. त्यानंतर तिथे दिलेला सरफेस कसा आहे? तो सरफेस प्लेन आहे. कारण की कबड्डी असेल, खो खो असेल किंवा अदर कोणतेही जे मैदानी गेम आहेत त्यांना सरफेस कसा लागतो? प्लेन लागतो. म्हणून जे लास्ट आन्सर काय तुमचं? प्लेन सरफेस. त्यानंतर तुम्हाला अजून एक पुढचा टॉपिक त्या ठिकाणी दिला आहे इथे, इन द स्काय. तर इन द स्काय बघा, तर तुम्हाला अजून एक डायग्राम दिली शेजारी, त्या ठिकाणी तुम्हाला काही स्टार दिलेले आणि शेजारी काही त्यांनी त्याच्यावर कन्सेप्ट दिली ती बघूया. बघा तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जानेवारी महिन्यात संध्याकाळी 7 नंतर पूर्वेच्या साईडला 7 जे स्टार आहेत ते एक जवळ तुम्हाला दिसतात. त्यातले जे 3 स्टार आहेत ते एका स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला येताना दिसते. बघा मुलांना त्या ठिकाणी 3 डॉटेड आहेत जे एका स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? तर त्याला आपण कोलिनियर स्टार असं आपण तिथे म्हणू शकतो. आणि तिथे कॉन्स्टलेशन ऑफ ओरिजिन असा उल्लेख केलाय. तर कॉन्स्टलेशन ऑफ ओरिजिन म्हणजे काय? त्याला आपण मृग नक्षत्र असं आपण मराठीत त्याला म्हणतो. तर अशाच पद्धतीने आपण हे टॉपिक या ठिकाणी कंप्लीट केले आहेत आणि आपलं चॅप्टर देखील या ठिकाणी संपलेलं आहे. यात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. पण जर तुम्हाला यात काही समजलं नसेल तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की परत एकदा सगळे टॉपिक बघा. तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज दिलेली त्या ठिकाणी ते एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अगदी अजून लवकर समजेल. तर अशाच पद्धतीने अभ्यास करत राहा. स्टे मोटिवेटेड अँड थँक्यू.